Good afternoon, everyone, and welcome to the Unplugged Talks, which we have every Saturday. Today's talk is a bit more interesting because we are going to talk more about nutrition. For introduction, I just wanted to say a few lines. We all go to nutrition schools with the aim that we will be changing a lot of people's life. We'll have that prabhav on people's life just with the diets what we learn in the college. And then boom, reality hits when we start taking real clients. There is a lot more different scenario than what we are taught in the colleges. And that is exactly what we will be talking today. We have nutritionist Isha Vaikar with us. She has been practicing past few years in the field with different brands, with different companies. She's had her own practice also. So she's dealt with a lot of humans. That's very important because when we start practicing with real clients, there is a lot more challenging than just making a diet plan or a meal plan or just understanding what the vitamins and minerals are and getting marks on that. And when we treat or when we start working with the real clients, it is all about the results. So let's just dive into the talk. And I would want Isha to tell her journey about being a nutritionist, why you are a nutritionist today, why did you choose that, and then we'll move ahead with the question answer. ओके परफेक्ट. सो हाय एव्हरीवन, गुड आफ्टरनून. मी थोडंसं मराठी हिंदी इंग्लिशमध्ये स्विच करत राहील. सो या सो द फर्स्ट टू आन्सर द क्वेश्चन की वाय आय बिकेम अ न्यूट्रिशनिस्ट. फर्स्ट अँड फॉरमोस्ट माय ओन पर्सनल लव्ह फॉर कुकिंग, क्रिएटिंग न्यू रेसिपीज, एनहान्सिंग फ्लेवर्स अँड थिंग्स. कारण एका पॉइंट पर्यंत स्वतःला मी मास्टर शेफ समजत होते आणि रियालिटी हिट ऍट देन यू अंडरस्टूड की ऍक्च्युली काय काय करायला लागतं. So then actually being from a family of fitness freaks, so मी अशा फॅमिलीमध्ये मोठी झाली आहे की मेजर माझे आई बाबा, माझे आजी आजोबा दोन्ही, आईचे पण आई बाबा आणि बाबांचे पण आई बाबा एवढे आहेत त्यांच्या लहानपणापासून, त्यांच्या टीनेजर पासून. दोज factors were kind of instilled in me from my teenage years, from like my 10th standard and everything. तर मेजर तेव्हा फॅक्टर असा आला होता, द युजल क्वेश्चन की इंजिनिअरिंग साईडला जायचं का डॉक्टर साईडला जायचं. आय चोज द पाथ की मला कुकिंगची आवड आहे, मला फिटनेसची आवड आहे, सो आय विल गो टुवर्ड्स न्यूट्रिशन. From there on, I started my college years from SNUT, and later I did my master's in symbiosis. And let me tell you, that was a fun time. कारण आपण त्या एक बबल मध्ये असतो की आपण शिकतोय, आपण फ्रेंड्स बरोबर हँगआउट करतो, डिसाइडिंग हाऊ अँड व्हॉट अँड ऑल चॅप्टर्स विच वी हॅव टू कव्हर फॉर एक्झाम्स. And that kind of made that passion more applicable in terms of my knowledge growth, my initial growth, आणि from the point when we stepped out of college. सो तिकडनं रियालिटी जरा हिट व्हायला लागली की इट इज नॉट ॲज इट सीम्स. जे आपण करत होतो अजिबात नाहीये. सो हा ऍक्च्युली टॉपिक कव्हर केला पाहिजे फ्रॉम अ न्यूट्रिशनिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू. आपण जे म्हणतो काय असतं आणि काय होऊ शकतं, दॅट इज म्हणजे तो जो ट्रान्झिशन आहे की आपण खूप गुडी वर्ल्ड मध्ये असतो की अरे टेक्स्टबुक मधलं तर मला सगळं येतंय, आय एम स्कोरिंग मोर देन 85% आणि आता फुल तोडफोड होईल की माझ्यामुळे खूप लाईफ मध्ये दे विल बी चेंजेस आणि रिझल्ट तर असे येतील, हे दिस विल वर्क. अँड देन देर इज अ ट्रान्झिशन की अरे नाही असं नसतं. एक्झॅक्ट आपल्याला जी क्लायंट हिस्ट्री एक्झामच्या वेळेला यायची ती तशी रिअल क्लायंटची एक्झॅक्टली तशी कधीच नसते. देर आर लॉट मोर इन बिटवीन लाईन्स मधले जे लपलेल्या गोष्टी असतात त्या. आणि देन यू स्टार्ट डीलिंग इट की ऍज अ ह्युमन की हाऊ वुड यू थिंक. दॅट इज देट. सो मला आवडेल हे जाणून घ्यायला की तुझं ट्रान्झिशन कसं होतं. म्हणजे सी ऍज यू टोल्ड की मास्टर्स झालं आणि मास्टर्स नंतर वी हॅव दॅट की फर्स्ट इंटर्नशिप असते, फर्स्ट जॉब असतो आणि तिथे तो थोडासा रियालिटी चेक भेटतो. हाऊ वॉज इट आणि हाऊ डिड यू कोप इट दॅट टाइम. ओके, सो आता जर परफेक्ट टाइमलाईन बघायला गेलो तर वी ऍक्च्युली हॅड टू डू 3 इंटर्नशिप्स इन टोटल. एक SNUT नंतर एक होती
त्यानंतर एक स्पेसिफिक BSc नंतर एक होती आणि एक मास्टर्स नंतरची होती, जी सर्वात लॉंगेस्ट होती. बरोबर. And BSc was where I first started working in a commercial gym as an intern. तिकडनंही भरपूर शिकता मिळालं, पण मग तेव्हा ऍक्च्युली पहिली रियालिटी हिट मिळाली. कारण आता ज्यांना आयडिया नाहीये किंवा ज्यांना माहित नाहीये हाऊ वी हॅव बीन टॉट इन अ कॉलेज इन टर्म्स ऑफ गेटिंग द डिटेल्स ऑफ क्लायंट्स किंवा हाऊ वी आर मेकिंग द प्लॅन्स खूप डिफरंट आहे, खूप वेगवेगळ्या ठिकाणीसाठी. So you have to first start with the anthropometrical measurements, then you have to check the clinical signs and symptoms, go for the dietary recall, then you have to go for the environment which they are based in. So theoretical is completely different, कारण तिथे लिटरली आन्सर तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकायचा. Or the teacher used to tell you की हे बघा ह्यांना हे चॅलेंजेस आहेत, ह्यांना हा प्रॉब्लेम आहे आणि असं तुम्हाला डायरेक्ट डिझाईन करायचंय. बट नो, दॅट इज नेव्हर द केस वेन यू आर वर्किंग इन अ ऍक्च्युअल प्रोफेशनल सेटअप. Or a practical setup. I would like to mention the word practical. Why? Because आतापर्यंत theoretical मध्ये there was no psychology involved. When you come to the real world, क्लायंटला एक्झॅक्टली काय हवंय किंवा पेशंटला एक्झॅक्टली काय हवंय ना, हे जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे काहीच करता येत नाही. There are certain checkpoints in every company किंवा every clinic we can say, जिकडे ते स्पेसिफिक गोष्टी पहिल्या मेन्शन करतात आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती काम करायला पहिलं क्लायंटशी बोलतात की तुम्हाला हे बघा हे चॅलेंजेस आहेत, हे असं असं आपला पुढचा रोडमॅप आहे किंवा हा आपला पुढचा प्लॅन आहे आणि त्या अकॉर्डिंगली आपण तुमचं डाएट बनवतो. बट देन फर्स्ट अँड फॉरमोस्ट साईन ही आपल्याला कधीच कळत नाही. आपल्याला वाटतं हे खूप सिम्पल आहे, आपण हे सगळं शिकून आलोय, आपण टॉप करून आलोय हा सब्जेक्ट, अँड देन द ऍक्च्युअल रियालिटी सेट इन. मग तेव्हा समजलं, मला इंटर्न म्हणून पण त्यांनी पहिल्यांदा 2 क्लायंट्स दिले, तर मला त्यांची नावं पण पाठ आहेत अजून पण मी त्यांची नावं इकडे घेत. सो वेन दे वर असाइन्ड टू मी, वी हॅड अ गुड कॉन्व्हर्सेशन, बट इट वॉज व्हेरी लाईक असं ड्रॉ की जस्ट मी ते मला उत्तर देत आहेत. आपलं कॉन्व्हर्सेशन असलं पाहिजे की इट शुड बी एंगेजिंग, की आता जसं आपण दोघी बोलतो त्या टाइम्स मध्ये, तसं पण माझं नव्हतं झालं आणि त्याचं मला जास्ती वाईट वाटलेलं तेव्हा की अरे इट डिड नॉट गो ॲज एक्सपेक्टेड असं काही. तेव्हा पण ती रियालिटी सेटल झाली की टॉकिंग दिस विथ युअर कलीग्स ऍज अ रोल प्ले अँड टॉकिंग दिस विथ अ लिटरल ऍक्च्युअल क्लायंट इज व्हेरी मच डिफरंट. वाईट खूप फरक पडतो. सो मेजरली तिथून आपण एक सुरुवात करतो ऍज अ न्यूट्रिशनिस्ट ऑर अ रजिस्टर्ड डायटिशियन. मेजरली तुम्ही सायकोलॉजी प्ले चालू करता. You understand the client, their body language, their speaking, how they are speaking with you. Are they in a rush? Are they fully relaxed? Are they good enough to give you good amount of time to describe what all problems they are having? So from there we started. Second internship was a hospital internship आणि त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये काम पण केलेलं. सो ह्यूज डिफरन्स. कमर्शियल जिम मध्ये लिटरली people were working out, they were running, they were walking around talking with us very happily. हॉस्पिटल मधलं एन्व्हायरमेंट पहिलं एन्व्हायरमेंटच शिफ्ट होतं कम्प्लीट, बिकॉज energy cycles are real, by the way. Whenever you enter a hospital, you will never be in a very happy-go-lucky mood. You will always be sober. You will always be in a थोडासा serious mood because the environment demands it. Yeah. The energies matter. So तेव्हा पेशंट हँडलिंग शिकायला लागलं आम्हाला, कारण मेनी फॅमिलीज आर ऑन द वर्ज ऑफ क्राईंग ऑलवेज. सो इट बिकम्स अ स्टँड पॉइंट जिकडे परत सायकोलॉजी कम्स इन प्ले इन युअर काउन्सिलिंग. सो तुम्ही त्यांना असं डायरेक्ट सांगू शकत नाही की हा मी तुमचं डाएट करून देतो, तुम्हाला आता हेच फॉलो करायला लागेल. त्यांना ते खूप समजवणं गरजेचं आहे की त्यांची कंडिशन बघता हे का करणं गरजेचं आहे. That became a huge difference from a commercial standpoint of view to a directly patient hospital. Right. तो पेशंट काउन्सिलर रिलेशनशिप झाली तिकडे जास्ती. आणि लेटर ऑन इट वॉज मोर ऑफ अ MNC सेटअप. तिकडे कम्प्लीट व्हॅल्यूज चेंज होतात. यू अगेन मेंटेन द रिलेशन्स विथ युअर क्लायंट्स इन टर्म्स की तुमचं जनरल ग्रूमिंग पासनं तुमचं जनरल बोलण्याच्या अंदाज सगळं मॅटर करतं. सो ऑल 3 टाइप्स आय काइंड ऑफ बेड विथ. आणि प्लस फ्रीलान्सिंग मध्ये जे वेगळे क्लायंट्स माझे होते एक्स्ट्रा, त्यांचे अजून वेगळे चॅलेंजेस असायचे. सो ऑल दिस ऍक्च्युली हेल्प मी अंडरस्टँड की थेरॉटिकल कम्प्लिटली डिफरंट आहे
आणि प्रॅक्टिकल खूप इम्पॉर्टंट आहे. अँड टू को जॉईन दिस इज टू कम ॲट अ स्टँड पॉइंट वेर यू कॅन एक्सप्लेन द theoretical knowledge in a more practical format to the Right. clients for their better understanding, so they can follow what you are saying. Correct. And I think exactly there is what your counseling skills or your skills come into picture. Yes. Okay, you've learned the theory, but it is you who have to place it in त्या ऑर्डर मध्ये की हे समोरचा माणूस माझं कसं ऐकेल. करेक्ट. That is so important. ओके, मुव्हिंग अहेड, टेल मी, असं कधी झालंय का कॉलेजमध्ये की अरे तुम्ही तर न्यूट्रिशनचे स्टुडंट आहात आणि तुम्हाला तर काय भाज्या वगैरेच लिहायच्या असतात पेपरमध्ये, तर हाऊ डू यू स्टडी आणि काच डिड यू चूज दिस rather than there's a batch of engineering students or different faculties or anything, म्हणजे वेगवेगळ्या सेक्शन्स मधले, अँड देन दे आर लाईक वाय आर यू टेकिंग टेन्शन, तुम्हाला तर फक्त भाज्या आणि फळच लिहून यायची आहेत, प्रोटीनचे 2 सोर्सेस लिहिले की झालं. अँड हाऊ डिड यू फेस दॅट? So I remember a really funny incident on the same lines. ठीक आहे. So Symbiosis मध्ये असताना we had a huge group of friends who were half from BA, half from engineering, and half we were from BSc and masters वाले. तर इंजिनिअरिंग चे टॉपिक्स थोडेसे डिफिकल्ट असतात बिकॉज दे हॅव ड्रॉइंग, दे हॅव मोर थेअरी काइंड ऑफ, विच दे थॉट की त्यांना जास्ती थेअरी आहे आमच्यापेक्षा. सो ऍक्च्युली सेम वाक्य ना आमच्या एका मित्रांनी आम्हा 3 मैत्रिणींना हे बोललेलं की तुम्ही एवढं का लोड घेताय, तुम्ही आमच्याबरोबर बसायला आलाय, कॉफी प्यायला आलाय, काही प्रॉब्लेम नाही, बट देन वाय आर यू टेकिंग टेन्शन ऑन अ पेपर विच यू जस्ट हॅव टू राईट की तुम्हाला एक पोळी खायची, तुम्हाला एक भाजी खायची, त्याच्याबरोबर तुम्हाला हे प्रोटीन सोर्स ऍड करायचंय. म्हणलं प्रो वेट, आम्ही त्याला लिटरली बसून कर्ब सायकल एक्सप्लेन केली आणि मग त्याला विचारलं आता ही परत उलटी एक्सप्लेन करून दाखव. अँड yeah, the cycles, the mechanisms of all the vitamins, the minerals is dense. It is never ऊपर से की तुम्हाला एकदा वाचलत की तुम्हाला समजून जाईल. We literally have to go through this big of a digest, literally. त्याच्यामध्ये फक्त न्यूट्रिशन पाथवेज एक्सप्लेन केले जातात. क्लिनिकल ऍस्पेक्ट्स ऑफ ऑल डिसीजेस, मेटाबॉलिक कंडिशन्स इज नेक्स्ट. त्याला एक दुसरी सेम तेवढ्या मोठी जाडीची बेसिकली पुस्तकं असतात ती. सो त्याला आम्ही एक्सप्लेन केल्यावरती त्याला आम्ही थोडंसं अजून इन्साइट दिली की बघा मला या वर्षी तर फक्त एवढंच आहे, पुढच्या वर्षी डाईव्ह डीप इन टू व्हॉट आर गट अल्सर्स, व्हॉट आर क्लिनिकल IBS, IBD. तो म्हणला की मी हे शब्दच पहिल्यांदा ऐकतोय, जाऊ दे, आम्हाला माफ करा, आम्ही चुकीचं बोललो तुम्हाला. सो नथिंग इज लो. Each study has a depth for it in practical and theoretical. So never like असं आपण टेक्निकली बोलूच शकत नाही की कुठला पण अभ्यास कमी आहे. आणि न्यूट्रिशन फील्ड आहे किंवा मेडिकल असं फील्ड आहे तर यू हॅव टू कॉन्स्टंटली कीप अपग्रेडिंग युअरसेल्फ. कारण ह्युमन बॉडी इज नेव्हर द सेम. जेवढं मे बी मागच्या 20 किंवा 25 वर्षांमध्ये बॉडी फंक्शन करायची, त्याचे जे फंक्शन्स प्रॉपर होते, मेकॅनिझम पाथवेज जे होते, ते आता तेवढे एफिशियंटली काम करत नाहीत बिकॉज ऑफ अगेन मेनी एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, लाईफस्टाईल, मे बी बिकॉज ऑफ say the diet which the clients or any humans for example are personally on. So it huge and vast difference to gap that bridge majorly तेव्हाचा आणि आत्ताचा. सो दॅट बिकम्स अ स्टँड पॉइंट की जिकडे हे फक्त भाज्या, पोळी आणि अंडी लिहित नव्हतो आम्ही. एक्झॅक्टली. वेरेन आपण न्यूट्रिशन साठी वाय डू वी स्टडी इज आर थॉट, बट देन वाय इज न्यूट्रिशन इम्पॉर्टंट फॉर यू ऍज अ ह्युमन, हे अंडरस्टँडिंग पण लोकांना देणं खूप इम्पॉर्टंट आहे ऍज अ न्यूट्रिशनिस्ट और ऍज अ हेल्थ केअर पर्सन वेन वी वर्क इन दिस सेक्टर. People understanding this ki what are you putting into your body is so important. Very much. That should be understood by every human for that matter. तरच आपण इव्हॉल्व्ह होणार, नाही तर नाही होणार. एक्झॅक्टली. मुव्हिंग अहेड, बी ऑनेस्ट, असं कोणतं म्हणजे देर आर अ लॉट ऑफ थिंग्स व्हॉट वी मेमराइज फॉर द एक्झाम्स. What is something what you memorized for all your exams or majorly त्याच्यावरती खूप स्ट्रेस दिला आणि ते आतापर्यंत यू नॉट युज्ड इन युअर प्रॅक्टिस? Honestly, it is more of biochemistry
कारण सगळे मोठे न्यूट्रिशन पाथवेज फक्त बायोकेमिस्ट्री मध्ये होते आणि जोपर्यंत थोडा रट्टा मारणार नाही तोपर्यंत ते लक्षात नाही यायचे. कारण मेजरली वन रिझन बिंग वाय इज तेव्हा प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल माझं मिक्स्ड नव्हतं. तेव्हा इट वॉज ओनली प्रॅक्टिकल. So I was not able to relate ki how this is going to work in terms of my client going ahead. So ते रिलेट व्हायला लागलं ते आता एकदम फिक्स डोक्यात आहे आणि असं पण एक्सप्लेन की हाऊ दिस इज गोइंग टू इंटरफिअर विथ मे बी से कुठलं तरी विटॅमिनचं पाथवे आणि मग ते आपण कसं रिकव्हर करू शकतो. पण इफ यू हॅड वेन आय वॉज डुईंग माय फर्स्ट इयर ऑफ मास्टर्स तेव्हा जास्ती रट्टाच मारला जायचा. कारण कुठला एन्झाईम कुठे येऊन हे होतोय, कुठे येऊन कुठला ब्रेन सिग्नल पाठवतोय ते नाही लक्षात राहायचं आणि प्रॅक्टिकली लक्षात ते राहायचं. सो इट वॉज मोर ऑफ रट्टा मार. आणि मग त्याच्यानंतर थोडस ते जेव्हा अप्लाय करायला चालू केलं तेव्हा इट ऑनेस्टली फॉर लाईफ तसं आहे ते. ऑल्सो वेन वी प्लॅन्ड डाएट्स जेव्हा आपण कॉलेजमध्ये होतो और वेन यू स्टडीड द प्लॅन्स दॅट टाइम वर कम्प्लिटली डिफरंट. आणि आता जेव्हा आपल्या समोर क्लायंट्स येऊन सांगतात की आय कॅन्ट कुक, आय एम ट्रॅव्हलिंग ऑन अ डेली बेसिस और आय हॅव अजून एक इंटरेस्टिंग क्वेश्चन. सो हॅव यू एव्हर सिम्प्लिफाईड अ प्लॅन सो मच की प्रोफेसर्स किंवा टीचर्सला चेक करताना ते पॅनिक झाले, अरे हे काय लिहिलं, दिस इज तो नॉट एक्झॅक्टली व्हॉट वी थॉट. But then that same plan, if you give it in your real life, that works wonders. येस. सो एक मेन गोष्ट जी आता थोडीशी एक कॉन्ट्रोवर्सी जी आता चालू आहे आणि इव्हन WHO हॅज वॉज दिस कम्प्लीट सायकल नाव की यू हॅव टू स्टार्ट विथ फर्स्ट प्रोटीन, फायबर अँड हेल्दी फॅट सोर्सेस, ओमिट सीड्स. So I remember me and 5-4 of my classmates, because we had read this not in a government-based journal, but actually from a practical experience of a senior nutritionist. So तिकडनं आम्ही हे शिकलेलो आणि we had written down की you should have saturated fats, which is ghee, on an empty stomach, because that will help you emulsify. कारण त्यांना IBD चा त्रास होता. So in that is shooting definitely. पहिलं बघायला की तुम्हाला ते सूट होतंय का नाही. So if that was, you can add a spoonful of ghee so that they can sustain the day properly, because the bowels pass होत नाहीत नीट. The movement doesn't happen properly, त्यामुळे मोशन्स पास करता येत. सो याचा प्रॉब्लेम आणि चॅलेंज त्यांना तेव्हा सॉल्व्ह झालेला. अँड दिस वॉज when I was doing my freelance, they were also under a few restrictions. They had to tell me ki Isha, you have to read oils. Right. And मी लिहिण्यासाठी लिहू शकते, पण do you actually believe that? आणि हे खूप डिटेल मध्ये आपण सिम्प्लिफाय करू, बिकॉज थेरॉटिकल पेज तो यू हॅव टू राईट द रिझन्स ना. सो आता आय डोंट नो इफ दिस इज सेम फॉर एव्हरीवन, सो आय विल जस्ट गिव्ह एन आयडिया. सो आपण जेव्हा पेपर लिहितो न्यूट्रिशन क्लिनिकल सायन्स आपण गट हेल्थ होल चॅप्टर ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम इन माय मास्टर्स, तर गट हेल्थ वरती वी हॅड ऑलमोस्ट 8 क्वेश्चन्स विच वेर फॉर 10 and 20 मार्क्स. सो टिपिकल 10-20 मार्क्सचे पेपर कसे 1 ते 2 पानी असलेच पाहिजेत, असे विथ एक्सप्लेनेशन्स, विथ डेफिनेशन्स अँड एव्हरीथिंग इन इट. तर तो पेपर लिहिताना वी हॅड रिटन द प्लॅन, कारण तेव्हा केस स्टडी लिहिली होती आणि त्याच्यावरती पहिला प्लॅन बनवायचा होता, कॅल्क्युलेशन. अँड देन वी हॅड टू रिझन वाय वी हॅव गिव्हन दॅट प्लॅन. सो एकूण एक फॉर ब्रेकफास्ट आय हॅव गिव्हन एग्स, वाय आय हॅव गिव्हन एग्स, एवढं डेप्थ मध्ये एक्सप्लेन करायचं होतं. मी ते अर्ली मॉर्निंगचं लिहिलं होतं पहिलं, कन्सिडरिंग द केस वॉज IBD. तर तिथे माझे मार्क कट झाले आणि मी जेव्हा क्रॉस क्वेश्चन त्यांना विचारलं की वाय हॅव यू कट माय मार्क्स युअर, सो शी इज लाईक द गाईडलाईन आय हॅड टू, बिकॉज यू हॅव टू राईट सीड ऑइल्स युअर अँड नॉट सॅच्युरेटेड फॅट. Right. That was the whole. This is so important. And now when we've got the upside down food pyramid, now That is people are making it understanding. much easier now, actually. But then don't you think ki the pyramid what they have launched, it is a bit late? It is definitely late. It should have been done 20 years prior. कारण सी आता
खूप जण कम्पेअर करतात की माय ग्रँड पेरेंट्स और माय पेरेंट्स यूज टू डू दिस बिफोर. इवन माय ओन ग्रँड पेरेंट्स से दिस की Right. तुम्ही आता केवढं प्रोटीन करताय, तुम्ही आता केवढं घी बटर आणि कोकोनट ऑइल करताय. तेव्हा तर आम्हाला जे आमची आई बनवून द्यायची ते खायचो. आम्ही भाकरी पिठल्यावरती खायचो फक्त. Hmm. वी डू नॉट टेक दिस इन टू अंडरस्टँडिंग की तेव्हाचे ग्रेन्स आणि आत्ताचे ग्रेन्स खूप डिफरंट आहेत. Quality झालं, fertilizer झालं. Farmers are literally bribed so that they can give the stock early. Correct. त्यामुळे आता आणि तेव्हाची कंडिशन खूप वेगळी आहे. खूप वेगळी आहे. सो तेव्हा तुम्ही मे बी तेवढं अंडा किंवा चिकन खाल्लं नसेल आणि तेव्हा तुमचा वर्कआउटच तेवढा फंक्शनल लेवल वरती होता. इफ यू नो जातं माहितीये. हो. That is येस, दॅट इज अ फिमेल फंक्शनल वर्कआउट. आधीच्या बायसेप्स बघायला पाहिजे होत्या. मी माझ्या ग्रेट ग्रँड मदरचा एक फोटो पाहिलेला. शी हॅड बल्जिंग बायसेप्स मच बिगर दॅन माइन. प्रॉपर डेप्थ, प्रॉपर शेप आणि फक्त घरातली कामं करून. right. That is so true. म्हणजे I will tell you, my आजी is 70 plus आता. आणि both my आजी आजोबा are very fit, very fine. पूर्ण घर दोघंच सांभाळतात. We don't have a maid गावी because that is a different issue. But then she does it now also. जात्यावरती दळणं किंवा पाटावरवंटावरती when you do that, that is so heavy. येस, आणि that is what is not there in our practical life right now because we work in a sedentary setup, and that is why you have to work out, or that is where the work or the steps come into picture. It is not like की आपण खूप जास्त excess efforts टाकतोय. This is what people did before and this is what you are doing, just the form is different. And I think same goes for food also. Same, quite literally. I would like to quote here one thing. It was a lifestyle for them prior. It has become a routine for us now. कारण आपण त्या लाईफस्टाईल मध्येच नाही आहोत की आपण एवढं सगळं स्वतःला सपोर्ट. सो यू हॅव टू डिसाइड व्हॉट प्रायोरिटी यू हॅव टू मेक. हेल्थ, डेफिनेटली. फायनान्शियल ऍस्पेक्ट, येस, नॉट टू मेन्शन, ते करावंच लागणार आहे तसं पण त्याच्याबरोबर हाऊ यू कॅन कंबाईन युअर हेल्थ इज अ मेन फॅक्टर. जो तुम्हाला खरंच इग्नोर करणं शक्य नाहीये. Very true. पॉइंट ऑफ व्ह्यू. आत्ताचा काळ आपण जो म्हणतोय ना, इथे जर तुम्ही इग्नोरन्स केलं, इट विल जस्ट बी हॉस्पिटल विजिट्स अँड नथिंग एल्स. Exactly. That is so practical. आणि I would want to give one more example over here. आपल्याकडे जुन्या पद्धतीने जेव्हा आपण फरशी पुसायचो किंवा एनी फिमेल ऑर एनीवन जे फरशी पुसत होते, यू यूज टू सिट ऑन युअर बोथ लेग्स अँड नाव दॅट इज नॉट देअर. एक्झॅक्टली. आणि आता आय टेल यू अ रिसेंट एक्झाम्पल ऑफ माय क्लायंट. She did that and she was very happy because she was able to do that after a long day of office. And that was something she missed. And then she was like, she used the word. मी इथे डक वॉक करते आणि मग मी घरी त्या पद्धतीने ते केलं. That was very easy. So this is how you incorporate it in your lifestyles. Definitely. That is the key to a better sustainable lifestyle actually. Right. Moving ahead back to college and back to practical and real life. What matters more when it is about real results? Is it the perfect plan what a nutritionist gives the client, or is it about consistent but a basic plan which will be more understood by the client? I would say it is actually not about the plan here. It is about the perspective on what the plan is being taken for. कारण कधी कधी कसं होतं ना, आपण का एवढे गोल्स रिअलाइन करतो, का आपण स्वतःचे गोल्स रिअलाइन करतो. It is never something which you will be happy with. हे एक ह्युमन सायकोलॉजी बिहेवियर आहे की आपल्याकडे हे मिळालं की आपल्याला पुढचं काहीतरी नेक्स्ट हवं असतं. सो या कंडिशन मध्ये इफ यू आस्क की जर डाएट प्लॅन चांगला हवा, तर नो डाएट प्लॅन विल बी अ गुड डाएट प्लॅन तसं बघायला गेलं तर. बिकॉज आता फॉर एक्झाम्पल इफ यू आर माय क्लायंट, आय विल जस्ट गिव्ह अन आयडिया. इफ आय एम टेलिंग यू की तुला मी दररोज फक्त डाळ भातच खायला सांगते, किती दिवस सस्टेन करू शकशील तू? तुला कधीतरी पोळी किंवा कधीतरी भाकरी खायची इच्छा होणारच ना. अँड यू विल. सो इफ दॅट मीन्स दॅट यू आर चीटिंग ऑन युअर डाएट,
that is not the factor. The factor is ki you do crave some other grains, you do crave some other specific foodstuffs because body demands it. आपण एकच गोष्ट कधीच लाईफ लॉंग फॉलो नाही करू शकत. यू नीड व्हेरिएशन. हा, बेस इंग्रेडियंट सेम राहू शकतील. आपण ग्रेन्स खाणार, आपण मीठ खाणार, आपण अंडी खाणार, पण हाऊ यू आर मे बी किंवा हाऊ यू आर कुकिंग इट, हाऊ यू आर मेकिंग अ डिफरंट व्हेरिएशन ऑफ द सेम. आता ज्यांना बॉइल्ड एग खायचा कंटाळा येतो ते एक घोटाळा करतात. And they still prepare the same without missing out on their food intake, without missing out on their breakfast, for example. So, expectation मध्ये एकच प्लॅन कधी करणार नाही. You have to keep changing the plans once in a while. Same goes for your goals. किती दिवस तू एकच वर्कआउट फॉलो करणार? कधीतरी तुला स्विच हवा ना, कधीतरी तू स्ट्रेंथ सोडून कधीतरी तू एकदा मे बी पिलाटीस ट्राय केलंस, कधीतरी एकदा फक्त स्विच करायला जायला लागलीस, उन्हाळा आहे म्हणून. सो द ह्युमन माइंड नीड्स चेंज. And for that, we as nutritionists keep changing the plans. आपण कधीच एक प्लॅन 15 किंवा 1 महिन्याच्या वर देत नाही. दॅट इज सो ट्रू. आणि दॅट इज नीडेड ऑल्सो. व्हेरी मच. म्हणजे मला आठवतच नाहीये हे आपण कॉलेजमध्ये असं नाही केलेलं आहे. किंवा रादर यू आर नॉट टॉट अबाउट द सायकोलॉजी फॅक्टर ऑर मोर व्हॉट वी से झोन, किंवा त्याला तेवढं वेटेज नसतं. वेर इन दॅट शुड बी गिव्हन इतकं वेटेज. कॉलेजमध्ये कसं असायचं माहितीये का? आता आय डोंट नो इफ दिस फॉर एव्हरीवन, बट इन एसएनडीटी इट वॉज अ कम्प्लीट डिफरंट फॅक्टर. इन सिम्बॉयसिस इट वॉज अ डिफरंट फॅक्टर. They used to give us cases. For example, XYZ client, नाव नाही द्यायचे कधी, the clinical signs which they are presenting in terms of, म्हणजे तिथे काउन्सिलिंग टेक्निकली करायचंच नाही तसं बघितलं तर. एव्हरी प्रोव्हाइडेड टू अस, की त्यांचं नाव दिलंय, त्यांचं गाव दिलंय, त्यांचं जनरल काय लाईफ, एव्हरीथिंग टू द एंड वेअर त्यांची स्लीप किती आणि स्लीप क्वालिटी त्यांच्याप्रमाणे काय आहे. यू आर नॉट मीटिंग द पर्सन इन पर्सन. लाईक हाऊ वी आर टॉकिंग राईट नाव तसं भेटलीच नाहीयेस तू त्यांना. तुला फक्त त्यांचे डिटेल्स जेनेरिकच प्लॅन होणार ना त्यांनी तयार. इट विल नेव्हर बी अ प्रॅक्टिकल वन. तू फक्त बघणार की काय मिसिंग आहे, ते मिसिंग गोष्टी तू फक्त ऍड करशील त्याच्यामध्ये, कन्सिडरिंग ऑल द कॅल्क्युलेशन्स ऑफ युअर मॅक्रोज अँड युअर मायक्रोज. पण विल दॅट प्लॅन इफ गिव्हन टू द ऍक्च्युअल पर्सन ऍक्च्युअली वर्क? हा विचार आपण कॉलेजमध्ये कधी करायचोच नाही. एक्झॅक्टली. म्हणजे त्याच्यात खूप मोठं लूप होल होतं की तिथे इमोशन्स, सायकोलॉजी आणि दॅट ह्युमन इज नॉट देअर. रादर यू गॉट एव्हरीथिंग इन प्लेट अँड देन यू हॅव टू डू इट. बट वेअर इट इज अबाउट द रिअल लाईफ, यू हॅव टू लर्न इट बाय युअर सेल्फ की हाऊ डू आय गेट आन्सर्स फ्रॉम दिस पर्सन. करेक्ट. Have you faced any time की the client is complete introvert आणि बोलता म्हणजे एक्सप्रेस करताना you not got what answers you were hoping for, and then how did you tackle that situation? So for this purpose, counseling is everything. Whenever you want to talk with one person, Right. पर्यंत ते बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला तसंही कळणार नाही. इट वर्क्स विथ एनी रिलेशनशिप फॉर दॅट मॅटर. तू तुझ्या आई बाबांकडे काहीतरी मागतेस, जर तू ते बोलूनच दाखवलं नाहीस, आर दे हाऊ विल दे अंडरस्टँड की हा माझ्या मुलीला. सो इट ऍक्च्युली इन अ प्रोफेशनल सेटअप डिपेंड्स सेम विथ युअर राईट. सो आता जेव्हा मी माझी पहिली इंटर्नशिप केली तेव्हा मी 2-3 काउन्सिलिंग ऐकले. त्यांनी मला एवढं समजलं की जोपर्यंत तो समोरचा क्लायंट सांगणार नाही की हे बघा मला हे इश्यूज आहेत, आय एम स्टील फीलिंग लो, इट्स गिव्हिंग मी अन आयर्न सप्लिमेंट फॉर एक्झाम्पल. सो देन you have to dig deeper. You have to ask them what exactly and when exactly is your energy crashing. Right. त्या केसमध्ये यू नेव्हर नो. कधीतरी काय होतं, क्लायंटचे कधी कधी स्किप होऊ शकतात मील्स. तू त्यांना प्लॅन करून दिलेत फॉर एक्झाम्पल त्यांच्या रुटीन प्रमाणे, पण इफ यू डोंट नो अँड द क्लायंट इज ऑल्सो नॉट टेलिंग यू की मी मधले 3 मील्स खाऊच शकत नाही कारण मला वेळ नाहीये, त्याची क्रॅश होणं साहजिक आहे ना. कारण त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये काहीच नाहीये, एम्प्टी आहे. सकाळच्या फक्त कॉफी घेत सकाळपासून. सो एनर्जी क्रॅशेस आर गोइंग टू हॅपन. बट येस, जोपर्यंत क्लायंटला डेफिनेटली आपण फोर्स नाही करत कधीच, कारण दॅट नेव्हर एंड्स अप इन अ गुड वे, बिकॉज आपला एक बॉन्ड असतो क्लायंट सोबत. इज वॉट आय अँड आय फील विथ मोस्ट ऑफ माय क्लायंट्स, मेनी ऑफ माय क्लायंट्स. कारण ते स्वतःहून माझ्याशी येऊन गप्पा मारतात, ते स्वतःहून मला विचारतात की आज तू काय नवीन ट्राय केलं तुझ्या डाएट मध्ये, किंवा आज तू काय वेगळा वर्कआउट केलास. दॅट कनेक्ट्स अ बॉन्ड. सो येस, इंट्रोवर्ट असतील क्लायंट मान्य आहे, पण खुलायला वेळ लागत नाही. तुम्ही कसं घेता, तुम्ही कसं बोलताय,
हे खूप Correct. मॅटर करतं. सो आय हॅव डेल्ट विथ अ फ्यू who did not speak too much with me, who did not maybe tell me everything in the first few counseling sessions. पण आफ्टर द फिफ्थ और सिक्स्थ मी त्यांच्याशी मग फक्त डाएटचं बोलायचं नाही, मी त्यांना इन जनरल विचारतो की तुमचं हे कसं चालू आहे, हे कसं चालू आहे, काम कुठे वाटतंय का. Correct. त्यांनी काइंड ऑफ त्यांना सवय लागली की हा हिच्या गप्पाही Ice मारते, break झाला. म्हणत नाही की तुम्ही हे केलंय का, हे नाही केलंय का, आणि मग ओरडे Right. असं बेसिकली नाही. Actually, हा एक सायकोलॉजीचा सब्जेक्ट न्यूट्रिशन स्कूलमध्ये ऍड केला ऍड झाला पाहिजे, खरंच ऍड झाला पाहिजे. बिकॉज हाऊ डू यू टॅकल विथ सायकोलॉजी, हाऊ डू यू टॅकल विथ पीपल वेन दे आर ऍक्च्युअली इन फ्रंट ऑफ यू. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आय फील तो वाला पार्ट मिसिंग आहे आपल्या स्टडी सेक्शन. मे दॅट बी एनीथिंग. इट कॅन बी युअर मास्टर्स, बॅचलर्स, 5 वर्षाचं कम्प्लीट डिग्री, और इट कॅन बी a 6 months or 3 months diploma what the industry is providing. True. Psychology is very important. 11th and 12th where you are actually taking it up by yourself because you know you Right. will be in this field. कारण काउन्सिलरचा रोल फक्त स्पेसिफिक देणं नसतं. इट इज अबाउट मोर अबाउट अंडरस्टँडिंग. Understanding. I think when a counselor is there or you are a counselor, you talk less and the person who's sitting in front of you talks Talk more, and more. that's a good sign of counseling. Yes, definitely. Amazing. Moving ahead, there are a lot of new students coming into the field of nutrition and coaching for that matter. Can you give few tips ज्याच्यामुळे त्यांना आल्यावरती शॉक आणि they will not start overthinking? Okay, so first and foremost in this scenario will be की अंडरस्टँडिंग तुमचं असलं पाहिजे जास्ती, की मेजर तुम्हाला समजून घ्यायचंय, तुम्हाला कोणी समजून नाही घेणार पहिल्यांदा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. सो ती तयारी असली पाहिजे मेजरली की तुम्ही त्या फुल प्रिपरेशननी येताय की येस आपल्याला शिकायचंय, काउंटर क्वेश्चन आपण होणार आहोत, अँड डेफिनेटली यू हॅव टू अंडरस्टँड द कन्सेप्ट अँड नॉट जस्ट रट्टा. हे मी बोलू शकते कारण इनिशियल स्टेज मध्ये मी हेच केलंय, पण लेटर ऑन प्रॅक्टिकल being practical actually helped more than being more theoretical is what I understood. Yeah, that is so true. You have a question from Piyush sir. Being a nutritionist, do you get over-conscious about your meals or cheat meals? And how do you react if any of your clients sees you say that they are having a big tub of ice cream? मस्त क्वेश्चन आहे पियुष. So, being a nutritionist, yes, I do get conscious about anything. It is not just about meals. आता as I said earlier की आम्हाला खूप इन डेप्थ जाण्याची सवय असते. So, you look for the clinical signs and symptoms for your own body yourself. Get anxious about it. Get ahead की आपल्याला हे फिगर आउट करता येत नाही की एक्झॅक्टली काय होतंय आपल्या बॉडी सोबत. मील्स कम सेकंड, की जर प्रोटीन गोल सेट केलेत माझे, मला हिट करता आले नाहीत, इफ आय एम मे बी से ट्राईंग इंटरमिटंट फास्टिंग, बिकॉज ही माझी कन्सेप्ट आहे. जोपर्यंत मी तो स्पेसिफिक डाएट माझ्यावर ट्राय करत नाही तोपर्यंत मी कोणालाही सजेस्ट करत नाही, बिकॉज यू नेव्हर नो इफ इट इज गोइंग टू वर्क फॉर देम इफ यू डोंट नो इफ इट इज वर्किंग फॉर यू. सो येस, टू गेट कॉन्शियस इफ आय एम नॉट एबल टू डू दॅट, की तो मला स्वतःला डाएट जमत नाहीये फॉलो करायला, काय करणार आहे पुढे जाऊन मी. आणि आईस्क्रीमची गोष्ट करताय तुम्ही, तर येस आय वुड डेफिनेटली फील कॉन्शियस, कारण इट बिकम्स अ टीचर रोल इफ यू अंडरस्टँड, की टीचरने सांगितलं हे चांगलं नाहीये तुमच्यासाठी आणि देन टीचरच ते करते. सो बॅक ऑफ द माइंड ते राहतं, बट देन येस, बिकॉज आय एम ऑल्सो टीचिंग यू टू मॉनिटर अँड मॅनेज युअर ओन चीट मील्स अलॉंग विथ वॉट एव्हर डाएट यू आर फॉलोईंग. तो एक स्टँड पॉइंट येईल की he or she as my client will also understand, किंवा मला समोरून विचारतील की मी तुम्हाला आईस्क्रीम खाताना पाहिलं असं करून, अँड आय कॅन एक्सप्लेन की आय वॉज गोइंग थ्रू समथिंग, बिकॉज आय हॅव दॅट काइंड ऑफ बॉन्ड विथ माय क्लायंट्स. सो चीट मील्स पण आय ऍक्च्युअली डिस्कस विथ माय क्लायंट्स फॉर दॅट मॅटर, की आपण हे तुम्हाला पाणीपुरी खायची ना, ठीक आहे तुम्ही हे खाऊन घ्या, त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर काय करायचं हे पण मी सांगते. आणि मग त्यांना फॉलो द सेम थिंग, कारण इवन human I will be cheating on my diet. I can't follow a full diet as it is given to me myself also. So
आय ट्राय टू फॉलो ऑल द काउन्सिलिंग टिप्स विच आय गिव्ह ऑल माय क्लायंट्स, की हे बघा, हे त्यांना असं सांगितलंय, मला चीट करायचंय, येस आय विल ट्राय अँड डू दिस बिफोर अँड आफ्टर, स्पेसिफिक Right. जर असेल तर. जर कुठे बाहेर असेल आणि चॉईसच नाहीये, सो इवन आय कम्प्लीट हाफ माय प्रोटीन इंटेक अँड देन गो. सो एक इन्सिडेंट कसा झाला होता, एक अनअवॉइडेबल डिनर होता ज्याला कंपल्सरी जाणं होतं आणि इट वॉज अ व्हेज रेस्टॉरंट. आता जे माझे एकदम ओळखीचे सगळे क्लायंट्स आहेत त्यांना माहितीये मी पनीर खूप खात नाही, सो पनीर ऍज अ सोर्स ऑफ प्रोटीन वॉज कम्प्लिटली आउट ऑफ क्वेश्चन. सो मी वे प्रोटीन घेतलं जस्ट बिफोर लिव्हिंग माय हाऊस. आय वेंट टू द रेस्टॉरंट, आय जस्ट हॅड मशरूम ॲपेटायझर्स, आय जस्ट हॅड अ सॅलड. सो दॅट इज हाव अ बॅलन्स. मित्रमैत्रिणींना चिट्टा आलं डाएटवर, पण माझा फुल चीट नाही झाला. सो दॅट इज समथिंग हाऊ आय मॅनेज. पण हा, वाईट वाटतं की माझ्या क्लायंट्सनी पाहिलं मला चीट करताना. त्यांचा क्वेश्चन चीट पर्यंत तुझ्यापर्यंतच होता, अँड देन ही वॉज लाईक, हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू सी अ क्लायंट इटिंग अ टब ऑफ आईस्क्रीम? I will kind of just swing away. Or I will go and say hi की चला तुम्ही पण एक घास खाऊन बघा. ओके, उद्या आपण डाएट मॅनेज करू. इंटरेस्टिंग. सो मॉनिटरिंग आणि बॅलन्सिंग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट, ऍक्च्युअली Very nice. Okay, moving towards the end, because we also have limited amount of time. Uh, do clients care more about science or they care more about results? It is more about comfort, I feel. आणि हाऊ यू आर पुटिंग बोथ द रिसर्च अँड द सायन्स इन देअर कम्फर्ट इज वॉट मॅटर्स मोर. कारण फॉर समवन हु इज फ्रॉम अ नॉन सायन्स बॅकग्राऊंड, तू त्यांना खूप रिसर्च किंवा खूप सायन्स सांगायला गेलीस, फॉर मे बी 2 minutes त्यांचा अटेन्शन स्पॅन कम्प्लीट तुझ्यावर राहील. बट एकदा सगळं तुला माहित नाही अशा गोष्टी कळायला लागल्या, दे माइट झोन आउट, or they might not remember everything once they go home to follow the actual path which you are suggesting to them. So या केसमध्ये it should be very simple for the client, it should be very doable for the client. असं नाही, आता मी ते एक्झाम्पल दिलं की तुला दररोज गावा खायला सांगितलं तर काय करणार, तसं कंपल्सरी दररोज तुला मी पोळी किंवा दररोज तुला फक्त अंडीच खायला सांगितली ॲज प्रोटीन सोर्स, यू वॉन्ट टू फॉलो. पण त्याच्या मागचं मी जरी सायन्स एक्सप्लेन करायला बसले की मी तुम्हाला का फक्त एग्स सांगते खायला, ब्रेक युअर फास्ट विथ ओनली एग्स. इफ आय इझियर वे की तुम्ही आतापर्यंत 16 तास तुमची झोप झाली आहे, तुमचं खाणं शेवटचं 8 वाजता झालं रात्री, अँड नाव विदाउट कॉझिंग अ हाय ग्लुकोज स्पाइक, ब्लड शुगर लेवल तुमची न वाढवता तुम्ही जर इथे कार्ब्स ऍड केले नाहीत, वेर यू आर इन्स्टेड हॅव्हिंग उपमा किंवा पोहा, इकडे तुम्ही जर ऍड केले, पहिले तुम्ही एग्स खाल्ले आणि मग अर्धी प्लेट तुम्ही पोहा खाल्ले, तर ते प्रॉपर वे मध्ये ब्रेक होते, तुमचा खूप मोठा ग्लुकोज स्पाइक येणार नाही. Or if I'm explaining ki because of insulin sensitivity, I'm adding sort of eggs and I'm reducing more of poha because that will cause more glucose spikes and that will kind of crash your metabolic system. कुठलं easy understand करायला. The first one, the simple Simple one. facts आणि म्हणजे in our language, any human can understand that. So if you are making it easier, अवघडातली अवघड गोष्ट तुम्ही जर क्लायंटसाठी इझी करताय आणि दे आर गेटिंग इट इन द फर्स्ट गो, जिंकलो, दोघंही जिंकलो ना तिकडे. बरोबर, असं जर पेपर मध्ये लिहिलं असतं तर झालं, वी वुड नॉट बी सिटिंग ओव्हर हिअर. आणि आता असं जर आपण बोलायला नाही शिकलो तर वी वुड नॉट बी सिटिंग ओव्हर हिअर अगेन. ऍक्च्युली व्हेरी इंटरेस्टिंग, इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू. एक लास्ट क्वेश्चन की इन रिअल लाईफ जर आपण working nutritionist, if they make theoretical वाल्यांचा syllabus, what would be the chapter 1? I would say understanding the client psychology. कारण as a student, nutrition student, this was something which was actually taken away from me. कारण थेरी खूप शिकले म्हणजे 5 वर्ष एवढा अभ्यास जेवढा 10वी पर्यंत केला असेल तेवढा केला, पण the end point was this ki not everything I've learned can be utilized. Correct, very true. If I were to make a syllabus, first will always be the nutrition psychiatry, the relation of the client with their food, the problems they're facing in the household. आता तू 6 लोक जर राहतात एका घरामध्ये, एकाच फक्त डाएट तू करून दिलं, बाकीचे पूर्ण काय करणार, हे पण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे.
आणि त्यामुळे दिस विल बी माय फर्स्ट गो टू टॉपिक इन द सिलेबस इफ आय एव्हर कम टू डू इट. Very thoughtful and very practical, you know. This is really great. I'll tell you one of my experience also. एक पॉइंटला ना आपण इतकं त्या डीपली स्टडी मध्ये घुसतो, इतक्या डेप्थ मध्ये जातो की आपण आपल्याला हे सिम्पटम्स आहेत की नाही आपण नोटीस करायला लागतो. And I have done that for a very long time. I was studying a particular disease for 3 days because that is vast, and you might have understood which disease it is. It is atta khub common. We have the upcoming webinar on that disease. So I will be telling everyone to join that webinar also. And then I was like, मला पण हे होतंय, मी पण हे करतीये. Let's get a blood check. And I did my blood check over there. I was like, there is nothing. So it does haunt a point. Like the theory, yeah, that is there. So thank you so much, Isha, for joining the live today. It was really great, and I guess it was very practical and thoughtful that we had this topic. Ki there is a transition theory आणि real life usage मध्ये जे आपण शिकतो. Thank you so much for joining. Also, everyone, we have a webinar on 25th of January, which is next Sunday, on diabetes type 2. You will have all the details if you check our page. And the registration link is also there. Anyone and everyone can join this. So if you have any family, friend, anyone who will get help from this webinar, please DM us. We'll send you the details. Also, I would want you to have your ending statement. Okay. So yeah, ending I would actually like to do with this कि just buy a quote. एक ही जिंदगी है वो एंजॉय करनी है, ज्यादा स्ट्रेस नहीं लेना, ज्यादा लोड नहीं लेना है, एंड whatever is practical, whatever is more comfortable should be followed. By default entering कि आप पूरा डिसाइड करके प्लान करके फॉलो कर रहे हो. एंड दिस इज लाइक just not only about diet but again your lifestyle, because pillars of lifestyle are nutrition, workout and sleep. If these three are not coordinated, the lifestyle ka slab will fall down for sure. So that's how I would like to end. Thank you so much, everyone, for joining. See you next Saturday.